अल्निनोचा परिणाम सामान्य लक्षात घेऊन आपण नियोजन पाण्याचं केलं होतं आणि पाण्याचं नियोजन पिण्याच्या पाण्याचं नियोजन याला प्रथम प्राधान्य आहे. त्या महापालिकेनं याच्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. आज सुदैवानं उशिरा झालेल्या पावसामुळे आता संपूर्ण धरणाची स्थिती आता सुधारलेली आहे. खरं तर मागच्या 15 दिवसापूर्वी सगळ्या धरणाचं पाणी पिण्यासाठी आपण राखून ठेवलं होतं. सप्टेंबर 2026 पर्यंत, नंतर मार्च 2027 पर्यंत असा मी त्याची मुदत केली, कारण प्राथम्य पिण्याच्या पाण्यासाठी होती. आता मात्र संपूर्ण धरणा क्षेत्रामध्ये सगळ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. बहुतांश धरणामध्ये 65-70% पुढे पाणी साठा तयार झालेलं आहे. तर माझं सिंचनाला पाणी आम्ही द्यायला सुरुवात केली आहे. परंतु हे करत असताना आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जून 27 पर्यंत पाणी लागणार आहे. त्याचे नियोजन आम्ही त्याच्यामध्ये ठेवले. जलसंपदा विभागाने अशा काही नवीन योजना किंवा नवीन काही एखादा प्रकल्प असा काही सुरू केलेला आहे की जो संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी ठरेल, अशा प्रकारचा काही नवीन प्रस्ताव किंवा नवीन प्रकल्प आहे? आता काय, प्रत्येक विभागाची स्वतःची एक भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे त्या परिसराच्या किंवा विभागाच्या प्रमाणात आपण काही प्रकल्प आता घेतोय. पण प्रामुख्याने 2 गोष्टी आम्ही आता घेतलेल्या त्यामध्ये. सिंचनाची वाढ होणं हा एक भाग आहे की आपल्या समोर आव्हान. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पर्यटन धोरण. आम्ही सगळ्या धरणाच्या परिसरामध्ये पर्यटन विकास करताना त्या भागातील एक लोकांना रोजगार मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल. त्या पद्धतीने आता मी मोठ्या प्रमाणात यावर्षी काम हाती घेतोय. आणि दुसरा म्हणजे फ्लोटिंग सोलर जे आहे, म्हणजे फ्लोटिंग सोलरमध्ये आता मोठं आव्हान आहे, कारण आता त्याची काही दर आहेत, त्याच्यामध्ये काही आता वेगळ्या विसंगती आहेत. परंतु फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून आज आमच्याकडे बरेच प्रस्ताव येत आहेत, ज्यामुळे धरणाचं जे बाष्पीभवन आहे ते आपल्याला कमी करता येईल आणि मग त्यातून महामंडळाला काही अतिरिक्त उत्पन्न मिळेल असा प्रयत्न. आणि तिसरं महत्वाचं की काळ काढण्याचं धोरण आम्ही घेतलेलं. बहुतेक पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये निविदा निघतील बहुतेक धरणांच्या. त्यामध्ये आता चंद्रगडच्या आमदार मोदयांनी अशी मागणी केली होती, काही ज्या भागामध्ये अशी काळ काढण्याच्या उपाययोजना करायच्या त्यावेळी त्या कामाला तर घेतली जाते. आलमट्टी धोरणाच्या संदर्भात बहुतेक सगळ्या लोकांनी आपल्याशी मागणी केलेली आहे. आलमट्टीच्या संदर्भात एक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर, सांगली हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली जाऊन प्रचंड नुकसान, विविध आणि पण होते आणि भविष्यात. आपल्या लक्षात असेल की गेल्या वर्षी आम्ही त्या हिप्परगे बॅरेजवरचे जे नियंत्रण ठेवलं आणि कर्नाटकाच्या लोकांच्यावर आम्ही समन्वय करत पहिल्यांदा ड्रोनचा वापर केला. त्यामुळे गेल्या वर्षी पाऊस आल्याच्या नंतर या हिप्परगे बॅरेज आम्ही कंट्रोल ठेवल्यामुळे त्यामुळे पुढे पुराची स्थिती अशी शहरामध्ये पाणीदारी निर्माण झालेली आहे. सांगली असेल, कोल्हापूर असेल, तेच योजना मी यावर्षी करतोच आहे, ज्यामुळं पुरातून होणारं नुकसान आपल्याला लोकांचं टाळता येईल. दुसरा मुद्दा जो आलमट्टीच्या संदर्भामध्ये, आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या जे काही मागणीवरून पाणी संरक्षण आणि त्याला स्थगिती दिलेली आहे, सेंट्रल वॉटर कमिशनही त्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही. पण आपली राज्य सरकारची तयारी आपण ठेवलेली आहे की इंटरव्हेन्शन करायचं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये या आलमट्टीच्या या वाढीला उंची वाढवण्याकरता पूर्णपणे त्याला विरोध करायचा, ही भूमिका आपली सरकारची अतिशय आम्ही तीव्रतेने आम्ही त्याच ताकदीने आम्ही त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे. स्पष्टता नसल्यामुळे जे रेडलाईन मध्ये बांधकाम आहे ते सुद्धा पुराला कारणीभूत आहे. त्यामुळे त्याच्यात कधी स्पष्टता आहे ना, त्याच्यात काय प्लॅन केलाय? मध्यंतरी मान्य उच्च न्यायालयाने एक प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे. आता बऱ्याच शहरांमध्ये, आम्ही काल सोलापूरला होतो परवा, सोलापूरची बहुतांशी बांधकाम आता रेडलाईन मध्ये झाली. लोकांनी घरं बांधलेली आहेत, फ्लॅट सिस्टीम केलेले आहेत. आता त्यांना आता नोटिसा गेलेल्या आहेत. मला वाटतं हा प्रश्न लवकर निघायला पाहिजे. आता पुण्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आपण काही बंगले पाडलेत, काही घरं पाडलीत, परंतु रेड लाईन ब्ल्यू लाईनची आता त्याचं काय पूर्वीच्या ज्या आखणी केली होती त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पूर नियंत्रणामध्ये व्यवस्था नव्हत्या, आता पूर नियंत्रण करणाऱ्या व्यवस्था आल्या. त्यामुळे तितका अंतर सोडण्याची गरज आहे का, असे वेगळे भाग आहे. पण तो निर्णय सुद्धा बहुतेक 1-2 महिन्यामध्ये आम्ही करतो. पूर नियंत्रण समिती कारण अलमट्टीमध्ये जरी पाणी साठा वाढला किंवा कमी असला, आता परिस्थिती अशी
इशारामध्ये एवढे वाटतं तुम्ही इशारामध्ये गाठेपर्यंत आहे कोल्हापुरात अनेक गावांना त्यांना पुराचा फटका बसतो त्या अशी परिस्थिती निर्माण होते. नाही काय आहे की खरं म्हणजे त्या महापालिकेनं याच्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. की त्या ब्ल्यू लाईन रेड लाईनच्या संदर्भामध्ये त्यांनी जर त्याच्यामध्ये पाठपुरावा केला तर त्या कामाला गती मिळेल. शेवटी अतिक्रमण काढण्याची जबाबदारीच महापालिकेची. आता जलसंपदा खात्याने काही ठिकाणी आता ब्लू लाईन रेड लाईनचं एकदा डिमार्केशन झालं की आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना मदत करू. पण आपण म्हणतो तो मुद्दा बरोबर आहे की एकदा ती त्याची चतुर्सीमा निश्चित झाल्या, त्याची बाउंड्री निश्चित झाली मग आपल्याला काम तयार करता येईल. पूर नियंत्रणासाठी यापूर्वी काही समित्या केल्या होत्या, त्यांचे अहवाल देखील आले. या अहवालांचं पुढे काय झालं काहीच त्याच्यावर काही नाही. नाही त्याच्या आधारित सूचनेवरच बरंचसं काम चालू आहे. आता गेल्या वर्षी एवढं पंचांगाला पूर आला तरी आपण फार वित्ताने होऊ दिले नाही. ही वित्ताने सुधारणा होत नाही पण वित्ताने सुद्धा करण्यामध्ये फार कमी होण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. पण मधल्या काळामध्ये रुडकी संदर्भात अहवाल करणार अशा पद्धतीचं काही सांगतो. रुरकीचा आता अहवाल प्राप्त झालेला आहे आपल्याला. त्याचा मी आता अभ्यास करतोय. मग एखाद्या महिन्यामध्ये त्या संदर्भात अंतिम जे निष्कर्ष आहेत ते आम्ही प्रसिद्ध करू. काल जो पाऊस आहे तो पुरामुळे चालू जातो पण इतर ठिकाणी तो पाऊस सुद्धा पडतो. शासनाचं असं धोरण तुम्ही नद्या जोडणी प्रकल्प होता त्याच्यामध्ये की जे पाणी सह्याद्री पठारावरचं पाणी वेगवेगळ्या माध्यमातून साठवलं गेलं पाहिजे. नाही आता म्हणून मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं की पश्चिम वाहिन्याचं जे पाणी समुद्राला जायचं ते आता आपण उल्हास खोऱ्यात उचलून आपण गोदावरीमध्ये आणतो. कारण ते बहुतेक सगळं डोंगराळ भाग आहे. सगळं पाणी उचलून आणावं लागेल. जवळजवळ 78-80 टीम्स मध्ये आपल्या आणायचं. त्यामुळे ही जे पाणी आता उदाहरणार्थ कोयनेचं पाणी खाली जातं काही ते पुन्हा उचलून आपल्याला इकडे पश्चिम महाराष्ट्रात आणता येईल का? किंवा आता जे पुराचं पाणी जे कृष्णेचं पाणी वाहून जाते ते फ्लड मिटिगेशन प्रोग्राम आम्ही हातात घेऊन ते जवळजवळ 80 टीम्सचे पाणी प्रमाणात येईल का? की निरातून उजनीमध्ये आपल्याला आणता येईल का? कारण उजनीमध्ये आणल्याशिवाय ते धाराशिवमध्ये जाणार नाही, मांजरामध्ये जाणार नाही. एक मोठं त्यासाठी कार्यक्रम आपण हातात घेतले. काल त्यासाठी काय नियोजन केले पाहिजे आपण फटका बसायला आला पाहिजे पाणी टंचाई जाणार नाही त्यावेळेला नियोजन केले नाही अल्निनोचा परिणाम संभाव्य लक्षात ठेवून आपण नियोजन पाण्याचं केलं होतं. आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन याला प्रथम प्राधान्य आहे. पण आता सुदैवाने पाऊस चांगला झाल्यामुळे धरणाची स्थिती उत्तम आहे. मगाशी आपल्या सरकारने विचारलं त्याने सांगितलं की जून 2027 पर्यंत पिण्याचं पाणी राखून ठेवत आम्ही शेतीच्या पाण्याचं आपण नियोजन करण्यास सूचना दिल्या.